श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मी मागील व्हिडिओमध्ये आमच्या काकांचा अनुभव शेअर केला होता की स्वामींनी आमच्या काकांची सर्व जबाबदारी पार पाडून घेतली, पण माझ्याकडून पाणीदानच राहिलं. ही खंत आजही माझ्या मनात आहे आणि ती मी जोपर्यंत जगते तोपर्यंत राहील. कारण त्या दिवशी काकांनी मला पाणी पाजून जा हे सांगितले आणि मी त्यांना पाणी न देता उशीर होतोय असे सांगून शाळेत गेले आणि 1-1.5 तासानंतर काका वारल्याचा मला फोन आला. तर ती खंत सारखी माझ्या मनाला टोचते. तर मला जेव्हा काकांचा अनुभव शेअर करायचा होता तेव्हा मी वयस्कर व्यक्तीचे काही फोटो डाउनलोड केले होते आणि एक महिलेचा जो मला स्वतःला उद्देशून करायचा होता. पण आश्चर्याची गोष्ट अशी की मी जिथे जिथे काकांचा फोटो अपलोड केला होता तिथे तिथे स्वामींचेच फोटो आपोआप दिसू लागले, जे की मी अपलोडही केले नव्हते. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. जर हा तांत्रिक मुद्दा असता तर सर्व ठिकाणी तसेच झाले असते, पण महिलेच्या फोटोमध्ये तसे झाले नाही. मग मला जाणवलं हे फक्त टेक्निकल नव्हतं, ही होती स्वामींची कृपा आणि संदेश. हे फक्त श्रद्धेचा विषय नाही, ही प्रत्यक्ष अनुभूती आहे स्वामींची. स्वामींनी माझं खरं मन ओळखून मला त्या खंतेतून मुक्त केलं आणि एक संदेश दिला. आपला भाव जर खरा असेल तर स्वामी पदोपावली आपल्यासोबतच असतात. तर स्वामी भक्तांनो, स्वामींचं अस्तित्व होतं, आहे आणि राहणार याचं प्रत्यक्षात उदाहरण तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.